guys, namaste and welcome to my YouTube channel. This is my first ever vlog and I am on vacation and I'll show you where I am. So guys, basically I am on vacation with my friends and I am in Konkan. Very first time and I'm very excited about it. कारण मी माझ्या फॅमिली शिवाय फर्स्ट टाइम फ्रेंड्स ट्रिपला आलेली. इट्स माय फर्स्ट एवर ओनली फ्रेंड्स ट्रिप एंड आई एम 22 years old. स्टिल इट्स माय फर्स्ट. मैं मराठी हिंदी दोनों में करती हूँ क्योंकि इट्स डिपेंड अपॉन माय मूड. हैप्पी हैप्पी हैप्पी. सो दिस इज़ डे 1 ऑफ कोकण एंड हम लोग अब जा रहे हैं गणपतिपुळे. ये हमें एक शॉर्टकट रास्ता मिला है. मित्रांनो, आम्ही चाललो आहोत गणपतिपुळे. मित्र हो आम्ही चाललो आहोत गणपतिपुळे पण रस्ता पुढे बंद आहे. It is such awesome view. खूप सुंदर. तू माझ्या ब्लॉग मध्ये बडबड करू नको. तू माझ्या डोक्यात जाऊ नको. हा माझा OOTD आहे. स्कर्ट विथ क्रॉप टॉप. सगळे पुढे चालले गेलेत. मी एकटी मागे राहिलेली आहे. फक्त सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. माझे सगळे फ्रेंड्स मला सोडून पुढे चालले गेलेले आहेत. आम्ही तिथून आलेलो आहोत. आम्ही फार वरून खालच्या दिशेने जातोय. ए ए ए आम वेकेशन. आम्ही आता आज जातोय. छान नाश्ता करायला आलेलो आहे. आम्हाला एक जागा भेटली. खूप स्वच्छ आहे प्लेस आणि आम्ही इथं आलेलो आहोत. वो अलग ही लेवल का बंदा था. चाय चाय पी लो गाइस. चाय देखो गाइस, भूखे पैसे लोग भगवान का. यहाँ पे प्रसाद मिलता है भगवान का. और हम यहाँ तक हम जनरल से आए हैं. जनरल आता जेवायला आलेलो आहे ना. मला हा प्रसाद भेटलेला आहे. त्याच्यानंतर आम्ही दर्शनाला जाणार आहे. आम्ही आता आलेलो आहोत. आता जस्ट आमचे गणपती बाप्पांचे दर्शन झालेले आहेत. मध्ये ॲज युजल कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आम्हाला रेकॉर्ड नाही करता आलेले. आणि आमचे आता दर्शन झाले. आता आम्ही बीचवर जाऊ. बीच इज कॉलिंग आज. स्टे ट्यून्ड. आमचा आज आहे डे 2 आणि आम्ही सगळे चाललो आहेत प्राचीन कोकण किंवा जवळजवळचे जे स्पॉट्स आहेत आमच्या घरापासून, रिसॉर्टपासून. तिकडे आम्ही चाललो आहे. त्याच्यानंतर आम्हाला आज नेमकं कळत नव्हतं कारण आमचे काल जे बीचेस झाले त्याच्यामध्ये आमच्या ज्या 2 मुली होत्या त्या आजारी पडून गेल्या. प्राचीन कोकणला जायचं आहे. एखाद्या वेळेला शिवसृष्टी जाऊ किंवा मग 3-4 गोष्टी ज्या अशा नॉर्मल जवळपास असतील तशा. आम्ही काल गणपतीपुळेला गेलो आणि त्याच्यानंतर हाफमध्ये आमची ब्लॉगिंग संपली. मेन थकण्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आम्हाला करायचे होते राईड्स अँड ऑल. आम्ही जे गणपतीपुळेला केलेले आहेत आम्ही ते 550मध्ये 4 राईड्स केलेले आहेत. कारण ते तसंही 500मध्ये 3 राईड्स म्हणतात आणि 900मध्ये 5. तर आम्ही बार्गेनिंग केली त्यांच्याशी. 550मध्ये आम्ही 4 राईड्स केले अँड इट वॉज व्हेरी वर्थ इट. मेन म्हणजे काय झालं, सगळ्यात पहिली जी राईड होती ड्रॅगनची त्याच्यात आम्हाला मजा आली. काही जास्त झालं नाही. सेकंड राईड होती ती स्लिपिंग बोटसारखी असते, त्याच्यावर झोपायचं असते. त्याच्यामध्ये आमच्याने काय झालं, हात सोडायचा असतो ना, तर हात सोडताच आम्ही डुबलो.
आणि माझ्या नाकातोंडात पाणी गेलं, माझ्या कानातून रक्त गेलं आणि मी खूप घाबरली. बट ते म्हणे की नॉर्मल असतं, खारं पाण्यामुळे होत राहतं, सो दॅट इज नॉर्मल. त्याच्यानंतर थर्ड राईड जी होती आमची बनाना राईड. बनाना राईडमध्ये आमची एक मैत्रीण होती, ती पडली पाण्यामध्ये हाफमधून आणि मग त्याच्यानंतर तिला श्वासही घेता येईना, तिच्या नाकातून रक्त येत आहे, ती श्वास घेता येते, ती बेशुद्ध झालेली, ऑलमोस्ट हाफ बेशुद्ध, असं थप 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 मारून मारून ती होशमध्ये आली. मग त्याच्यानंतर आम्ही चौथी राईड केली, जी बाईक राईड असते, त्याला आय डोंट नो काय म्हणतात, पण ती एकदम छान होती, ती वर्थ इट होती. जो पुढे बसतो त्याला मजा येते, मागं जो बसतो त्याला काही कळत नाही, कारण मध्ये त्यांचा माणूस असतो. त्याच्यानंतर आम्ही सगळे राईड्स केल्यानंतर आमच्याकडे लाईफ सेव्हिंग जॅकेट्स त्यांचे दिलेले होते, त्याच्यामुळे आम्ही पाण्यात खूप आत गेलेलो, जे रिस्की आहे, स्टील वी गेलेलो, कारण मजा येत होती. ते जॅकेट्स असल्यामुळे ना असं तरंगतो, तर आम्ही उलटी स्विमिंग करत बसलेलो होतो फारच. मग त्याच्यानंतर आम्ही फार थकलो, कारण आम्हाला वाजून गेलो ते 7-7:30, तिथे नंतर पडलेलं आणि आमचं 1 किलोमीटर अंतरावर आहे आमचा जो रिसॉर्ट आहे तो, तर त्याच्यामुळे इथपर्यंत येते पायी यायला लागतं आणि आम्ही फार थकलेलो होतो. मग तसं चालू सावरलं, जेवायला गेलो, इकडे एक मागं हॉटेल गेली असेल तिथे जेवलो, मी स्लीप. आम्ही प्लॅनिंग सुद्धा नाही केली तेव्हा सेकंडला जायचं कुठे. तर आम्ही आता आलेलो आहेत जेवण करून. 1470 रुपयाचं आमचं बिल आलेलं आहे, बिल. पैसा बहुत पैसा है हमारे पास में, अमीर लोग हैं हम लोग. तानिया मित्तल को पीछे छोड़ देंगे हम. कसा एरिया बघा तुम्ही, जस्ट लुक ॲट द व्ह्यू. घर किती सुंदर सुंदर आहेत यार, इथे छोटे छोटेसे घर आहेत, हे बघा छोटे छोटे. आय लव्ड अ थिंग अबाउट कोकण इज की इथली घरं खूप सुंदर आहेत. अजून माणसांसोबत इंटरॅक्शन वगैरे काय झालेलं नाही जास्त. हे आम्ही आता आलेलो मॅजिक गार्डन. डायनासोरच आहे, डायनासोर. हाय मिरर मेज. हो हॅलो. कसली भारी म्हणून हे असे लोक इथं आता वोर्टेक्स टनल आहे. हॅलो हॅलो. हे असं उभं आपले एक पण आहे तेरी वाह. मी पण हे चल 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 मध्ये मॅजिक शो आहे. आमचा आता मॅजिक शो बघून झालेला आहे. आता आम्ही पुढे चाललोय. पुढे कुठे चाललोय? मस्त आहे यार इथलं ते हॉरर शो. छोटा होता पण नाईस. आम्ही आता आलेलो आहे प्राचीन कोकणला. प्राचीन कोकणला आलेलो होतो आम्ही. सुंदर सुंदर झाडं आणि वनस्पती आहेत. छोटंसं घरटं आहे. अशा पद्धतीने आम्ही प्राचीन कोकण या जागेवर आलेलो आहोत. पण आम्ही फार थकून गेलेलो आहोत कारण आम्ही पायीच फिरत आहोत. निवांत कोकणी. इथं बघा बाबा, या पद्धतीचं एंट्रन्स आहे. जाणीवणे आहे. या देवीचं नाव आहे वाघजाई. हे नाव आम्ही जाणीवपूर्वक ठेवले. असं म्हणतात ज्या निसर्गात वाघ असतो तो निसर्ग.
मोदक व भाजणीचे वडे न खाणे म्हणजे कोकण. पूर्वी घरामध्ये दगड नेक्स्ट सकाळी लवकर नाही सुटता आपण लवकर भेटतो. मी चोपड्याची आहे. आम्ही अमळनेर. अच्छा. हाय खानदेश, हॅपी खानदेश. हॅलो. हाय खानदेश. आमचं आता जस्ट प्राचीन कोकण बघून झालंय आणि आय विल टेल यू दॅट इट्स वर्थ इट. फीज इथे आहे 50 रुपीज पर डोकं. टुरिस्ट पॉईंट आहे. ते गाईडही देतात आपल्याला त्यांच्यासोबत आणि एकदम परफेक्ट आहे. ते एकदम फुल स्टोरी सांगतात. 12 बलुतेदारांची त्यांनी हिस्ट्री सांगितली. त्याच्यानंतर इथं प्राचीन कोकण कसं होतं, त्याच्यानंतर वेगळे वेगळे स्पॉट्स आहेत, त्यांचे देवी देवतांच्याबद्दल इन्फॉर्मेशन दे. आपल्याला एकदम बेस्ट हाच ऑप्शन आहे की इथं या. इथं तुम्ही येऊन हे यांच्या थ्रू जे काही गाईड आहे ते तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतील आणि यू विल नो. खूप सुंदर व्ह्यू आहे. मी काही गोष्टींमध्ये रेकॉर्ड केलेलं आहे काही जे मला करता आलं कारण मी खूप ऐकण्यामध्ये इंटरेस्टेड होती. माझे फ्रेंड्स ॲज युजल मागं आहेत आणि मी ॲज युजल पुढे आली. आम्हाला आज फारच लोक भेटलेले जे मोस्ट ऑफ द पीपल त्यांच्यामधले इतके चांगले होते ना, म्हणजे खूप असे बोलायला वगैरे गोड. आम्हाला आमच्या खानदेशी आम्हाला ट्रॅव्हलरमध्ये खूपच लोक भेटले. ते सुद्धा युट्यूबर आता परत आम्हाला ते लोक भेटतील ट्रॅव्हलर. आज आहे आमचा डे 3 आणि आज आम्ही बऱ्याच जागांवर जाणार आहेत. आम्ही कारच केलेली आहे रेंट आणि ते आम्हाला फिरवायला घेऊन जाणार आहे. सो वी आर रेडी. आमचा जो काका आहे, आमचा नाही म्हणजे जो गाडीवाला काका आहे ते येत आहे. अय चला बाहेर निघा. ही सगळी खूप टाइमपास करत आहे. मी पुढे निघते कारण मला वरती जितक्या वेळ थांबणार आहे तितक्या वेळ मी कन्फ्यूज होणार आहे आणि मग तेवढ्या वेळ मला एन्झायटी. चला 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 ते काका येऊन गेले, चला 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 ते काका येऊन गेलेले तरी सुद्धा ते निघत नाही. एकच एक माणूस आहे जो खाली आलेला आहे बस. आणि आता हा दुसरा आलेला आहे. काय नाही, सगळ्यात अगोदर मी उठलोय, उठवले झोपलेले असे करून झोपलेले. फक्त झोपायचीच पडलेली जायला पटाक. चल मला फार आवडला हा रिसॉर्ट. म्हणजे तिथं स्विमिंग पूल अवेलेबल आहे, रूम आहे मोठा. पण बघा तुम्ही, मी तुम्हाला दाखवते. खूप सुंदर असा रिसॉर्ट आहे. असं आहे तो. दिस ऊन येतं माझ्या तोंडावर. आणि स्विमिंग पूल आहे. स्विमिंग पूलकडे इवन वॉटर राईड्स पण आहेत. जर तुम्हाला वॉटर राईड्स त्याचे वेगळे चार्जेस असतात. आमचा जो पॅकेज आहे त्याच्यामध्ये आम्हाला स्विमिंग पूल भेटलेला आहे जो आम्ही एकदा पण यूज नाही केलेला आहे अजून कारण आम्ही बाहेरच फिरतो आहे. बट इफ यू वॉन्ट यू कॅन यूज वॉटर राईड्स ऑल्सो. मग त्याचे वेगळे चार्जेस तुम्हाला द्यायला लागतील. चावी कोणाकडे देते, कोण कोणाकडनं मागतंय, कोणाला अक्कल काही आहे सगळं गहाण ठेवून आलं. गाडी कुठे आहे? गाडी. भूक लागली मला. आमची इटिका येऊन गेलेली इटिका. अब हम जाएंगे, मौज मस्ती करेंगे and then we go inside. त्यांना बोलाव फटाफट. मुलींना पुढे बसू दे. आता आम्ही जेवायला आलेलो एकदम. जेवायला नाश्ता. सॉरी नाश्ता आणि चहा नाश्ता करायला आलेलो एकदम छानशा जागेवर झोपडीसारखं. आता आम्ही इथं आलेलो आहे. कुठे रे? फेरी बोटिंग आले. आता आम्ही तिकीट्स वगैरे काढणार अँड देन विल गो इनसाइड. अशा टाईप्स 450 मध्ये आम्ही 7 लोक आहे प्लस गाडी प्लस ड्रायव्हर.
आम्ही आता श्री दशभुज लक्ष्मी गणेश देवस्थान हेदवी इथं आलेलो आहोत. त्याचा परिसर काही असा आहे. हा व्ह्यू आहे इथला, किती सुंदर असा. आम्ही पहिलं फेरी बोटिंग केल्यानंतर सेकंड श्री दशभुजा गणपती लक्ष्मी गणेश मंदिराला आलेलो आहोत. सॉरी, हा घाट उतरून चढून आम्ही आलेलो होतो. आम्ही आता कुठं आलेलो आहे ग? कालभैरव देवस्थान, वेळणेश्वर. सगळे फार इकडे सगळ्यात जास्त घाटांचेच रस्ते आहेत आणि व्ह्यू एकदम कडाक. आणि हे एंट्रन्स आहे. आपले महादेव, हमारे महादेव इधर है. बहुत सुंदर दिख रहे हैं. तर गाईज आम्ही आलेलो आहोत आता बीचला. कोणता बीच आहे? गुहागरचा बीच. आता आम्ही इथून चाललोय. इथून चाललेलो आहे एकदम सुंदर असा बीच सोडून, कारण आमच्या काकांनी आम्हाला लवकर बोलवलं होतं आणि आम्ही त्यांचं ऐकतो. तर आम्ही आता आलेलो आहे जयगड किल्ल्याला, जे बाहेरून असं दिसतंय. एंट्रन्स आहे. त्या ज्या 2 मुली आहेत त्या आमच्या फ्रेंड्स आहेत. गड किल्ल्यांवर मद्यपान, मांसाहार, धूम्रपान करू नये इथं लिहिलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं ह्या नाही, तिकडं राजवाडा होता आणि इकडं हा दुसरा, हा पहिला आणि तिकडं राजवाडा, पण ते आता तसे राहिलेच नाही आहेत. हा सभागृह होता. आम्हाला त्या बाबांनी तेवढं सांगितलं, त्याच्यामुळे तेवढं आम्हाला कळलं. त्या बाबांची आंब्याची बाग आहे. 1 मिनिट थांबून घ्या. किनारे किनारे मत चलो दोस्तों. This is the end. कुत्रा भाई, मला वाटलं पडलाच काय. खाली पडायचे काम आहे. आम्ही आता या कॉर्नरला आलोय, जिकडनं इकडे सी साइड बघायला भेटेल. आपण जसा विचार करतो तसं होत. तू चप्पल का काढली? व्लॉगिंग करते करते हमें हमारा एक दोस्त मिला है, जो हमारे साथ में ही घूम रहा है. इधर डोकेश भाई रुक गए. अभी अगर मैं चलने लग गए. देखो ऐसा है हमारे साथ में एक इंसान उधर है, जानवर को मेरी पड़ी है. आणि तो माझ्या मागं येतोय. जेव्हा मी त्याला भेटली ना, त्याच्यानंतरपासून तो असं माझ्यासोबत फिरतोय. इवन इफ यू आर नॉट लव्ड बाय ह्युमन्स, यू आर लव्ड बाय देम. हां भाई, आपल्याला वरती चढायला लागणार आहे. चढा डॉगेश भाई. काय करताय? चढताय का? अच्छा, तुम्हाला दुसरा रस्ता माहिती आहे? ठीक आहे. ही इज यूजिंग शॉर्टकट. वाव, व्हाट अ प्रीटी व्यू इट इज़. अभी देखो हम यहाँ पे रुक गए हैं. सरक गए 1 मिनट. हमारे डॉगेश भाई भी रुक गए हैं. हमारा डॉगेश भाई देखो इधर है. चलो डॉगेश भाई, चलो चलो. डॉगेश भाई की जगह पे हमारा दूसरा भाई उतर रहा है. भाई उतर रहे हैं एकदम नज़ाकत से.
हित्त मंदिर आहे, हे गणपती बाप्पांचं मंदिर आहे. से हाय, हाय से हाय डॉगेश भाई. बाय से हाय. ओके थँक्यू सो मच. 4 में डॉगेश भाई बघा आमच्या पुढे पुढे चालतंय. गाईड्स आमचे गाईड होते ते आणि त्यांनी आमची सोबत दिली. डॉगेश भाई साथ में ही आ रहे हमारे. आता आम्ही डॉगेश भाईला त्यांची फीस घेत आहे. आम्ही दिवसभरचा प्रवास झाला. आमचा आज डे 3 होता, तो आमचा कंप्लीट झाला आणि आता आम्ही आमच्या लॉजच्या स्विमिंग पूलमध्ये चाललो. आज आहे आमचा डे 4 विच इज आवर लास्ट डे. आणि आज आम्ही काही प्लेसेस जाणार, म्हणजे आज पण आम्ही कार बुक केलीच, कारण लास्ट डे म्हटलं आम्हाला बरेच जागा जायच्या राहिलेल्या आहेत, तर मग आम्ही परत रेंट केली कार. आम्ही आता हॉटेलमधून चेकआउट केलेलं आहे. खूप सगळा बिल निघालेला आहे. आम्ही प्रयत्न केला फार कन्सेशन मिळवण्याचा, बट आम्हाला जो भेटलेला नाही आहे. आता आम्ही निघू इथून. माझे सगळे केस त्या बीचमुळे असे वेगळे, बीचच्या पाणीमुळे फुल. हा रिसॉर्ट होता ज्याने आम्हाला डिस्काउंट नाही दिला, तर आम्ही निघालो. आता आम्ही ते झिपलाईनचे चार्जेस बघायला आलेलो होतो, जे फार हाय रेट असल्यामुळे आम्ही कुणीच करण्यात इंटरेस्टेड नाही आहे, कारण सिंगल 600 आणि कपल 1200 त्या साईडने. आम्ही आता आलोत आरेवारे बीचला. इथं फारच जास्त प्रमाणात शंख शिंपले आहेत. लाईक लिटरली तुम्ही चालणार आणि तुम्हाला शंख शिंपले सापडतील. इतके वेगळे वेगळे डिझाईनचे आहेत. ऊन, धूप धूप धूप. आता आमचे गाडीवाल्या काकांनी त्यांच्या शॉपवर आम्हाला आणलेले. आता आम्ही इथं नाश्ता करू इथं, आणि इकडं त्यांचं घर समोर. इन्व्हेस्टमेंट ब्रो, इन्व्हेस्टमेंट. आता आम्ही इथं टिळकांच्या जन्मस्थानला आलेलो. तर आम्ही आता आलेलो इथं मत्स्यालयाला. हे आहे कासव क्युटी क्युटी. हेलो. एका साईडला डोळा आहे, त्याचा एक साईडचा डोळा नाही आहे. प्रकारचे मासे आहेत. हे काय आहे काय माहिती. हे ब्लू व्हेल आहे. हे ब्लू व्हेलचं सांगाडा आहे भाई. इतकी मोठी नाही हा. जे 4 फिश आहे. सुंदर सुंदर मासे. हे लॉबस्टर. हाय बॉयज. स्मॉल स्मॉल. मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत रत्नदुर्ग फोर्टला. शिवसृष्टी जवळच आहे, म्हणजे त्या शिवसृष्टीमध्ये महाराजांचे जेवढे किल्ले आहेत ते कसे दिसतात वगैरे असं काहीतरी त्यांनी क्रिएट केलेलं आहे, आणि त्याचं दिखावा तिथं ठेवलेला आहे शिवसृष्टीमध्ये, जो आम्ही बघायला जाणार आहे थोड्या वेळानंतर. आमचे फ्रेंड्स गायब झाले. आठवणी हे आपला इतिहास आहे. हे रेडे बुरुज आहे. चालून आलो सगळे, फक्त जी कॉर्नर्सने चालायला जागा असते तेवढी आम्ही केली, आणि आम्हाला शिवसृष्टीचं बाहेरून दिसायसारखी जागा दिसलेली. मी तुम्हाला दाखवते, 1 मिनिट.
हे वाघ्या बुरुज आमचं झालं आहे आता बघून. आम्ही खाली उतरतोय आता. आम्हाला नंतर शिवसृष्टीला जायचं आहे. आमचे काका हॉर्न वाजवत आहे, म्हणजेच ते आम्हाला खाली बोलवत आहेत. आता आम्ही आलो आहे रत्नदुर्ग शिवसृष्टी. हा आहे कुलवा किल्ला. त्या किल्ल्याचं स्वरूप आहे हे मीटर पासून अंतरावर. त्या गोष्टी घेतलेल्या आहेत. चांभाराचं काम दाखवलेलं. थांबा, इथं चांभाराचं काम दाखवलेलं आहे, इथं धान्याचं दाखवलेलं आहे, इथं कुंभाराचं काम आहे आणि इथं परत काहीतरी धान्याचंच रिलेटेड आहे. आणि हे द्वारपाल उभे तिथं. शिवकालीन गाव म्हणता. सिंधुदुर्ग किल्ला. गुराब युद्ध नौका आहे हे. आणि तर लाटा बघा किती सुंदर क्रिएटिंग केलेली आहे. जयदुर्ग. त्याच्यानंतर इथं अजून आहे पूर्णगड. हा आहे पद्मदुर्ग. हा आहे खादेरी. हे आहे बाजीप्रभू देशपांडे. किल्ले रायगड. सरखेल कान्होजी आंग्रे. जंजिरा. आम्ही मुरुड जंजिराला गेलेलो आहोत. स्वर्णदुर्ग. सुभेदार तानाजी मालुसरे. आता आम्ही आलेलो आहोत भाट्टे बीचला. भाट्या आहे त्या बीचला आलेलो आहोत. आमची काका म्हणे आम्हाला अर्ध्या तासात रिटर्न या, पण आम्हाला इथं ओलं व्हायचं आहे, तर आम्ही काय लवकर येणार नाही आहे. गलत आहे. तर गाईज आमची ट्रिप संपलेली आहे. आता आम्ही सर्व ट्रेनमध्ये बसलो. जनरल लास्टपर्यंत आमचं जनरल सुटलेलं नाही आहे. आता आम्ही घरी जाऊ. वी हॅड अ ग्रेट जर्नी. बाय गाईज. सो लाईक, शेअर, सबस्क्राईब. امشوا من الليل الثاني ليل الصحر شوي